त्यापैकी सगळ्यांचं मत काय आहे, हा. एक शहाजी बापू आणि दीपक आबा हा. या दोघांनी एका ठिकाणी यावं हा. आणि तसं झालं तर चांगल्या पद्धतीनं त्या दोघांना चांगलं आहे वातावरण. आबा आणि बापू एका ठिकाणी जर आले हा. तरी जिल्हा परिषद गट असू द्या, पंचायत समिती गट असू द्या, हा. चांगल्या पद्धतीने त्यांना पॉझिटिव्ह होणार आहे. भागात काय आहे, हा. बापू आणि आबा हम्म. हे दोन जे नेते आहेत हा. त्यांना मानणारा वर्ग आहे हम्म. आणि ते दोघं जर एका ठिकाणी असतील हा. तर निश्चितच चांगल्या पद्धतीने फायदा होईल आणि या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सीटा बसतील त्यांच्या. कसला एकत्रित तेव्हा भरपूर कामं झालीत आपल्या सांगोली तालुक्याची हा. आणि ते बापू जे म्हणतात त्या पद्धतीने झालेलेच हा. आहे. जे काय 50-55 वर्षात झालं नव्हतं हा. ते निश्चितच 2.5 वर्षात हा. 5 वर्ष द्या सोडून 2.5 वर्षातच बापूने कामं केलेत. हा. अगदी प्रत्येक वाडी वस्तीवरचा रस्ता असू द्या, हा. कॅनलला नदीला पाण्याची व्यवस्था असू द्या, हा. बऱ्यापैकी काम बापूच्या माध्यमातून मार्गी लागले आणि ते आबा पण बरोबर होतेच त्यांच्या. हा. त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने आबाला आणि बापूला वातावरण हे सांगोला तालुक्यातील चांगलं आहे. निश्चितच आमची एक प्रामाणिक इच्छा आहे, हा. दीपक आबा आणि शहाजी बापू पाटील हा. हे दोघं जर एका ठिकाणी आले हा. तर जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, चांगल्या पद्धतीने यांना बहुमत मिळेल.